सायगावात 44वा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिरसात रंगला. हबप गोपाळ महाराज देशमुख यांचे नाममहिमेवर प्रभावी कीर्तन. येवला तालुक्यातील सायगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यंदाचे हे 44वे वर्ष असून संपूर्ण गावात भक्तिरसाचा दरवळ अनुभवायला मिळत आहे. सप्ताहानिमित्त दररोज पहाटे काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत हबप कीर्तनकारांची प्रभावी कीर्तने आयोजित करण्यात येत आहेत. सकाळी संत भोजनाचा कार्यक्रमही पार पडत असून ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या सप्ताहात युवा कीर्तनकार हबप गोपाळ महाराज देशमुख पारोळा यांनी ज्ञानोबा देवाच्या नावाची ताकद या विषयावर अत्यंत ओजस्वी कीर्तन सादर केले. नामाची ताकद कमी नाही, नामामध्ये एवढे सामर्थ्य आहे की पाप माणसाला सुख लागू देत नाही, अशा ओव्यांमधून त्यांनी नाममहिमा स्पष्ट केला. देव मोठा की देवाचे नाव मोठे या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की देवाचे नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे, कारण नामस्मरणानेच मन शुद्ध होते व जीवनाला खरी दिशा मिळते. गुरुचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की गुरुविना नामाची खरी अनुभूती मिळत नाही. तसेच माणसाने अहंकार करू नये, श्रीमंती, सौंदर्य किंवा ताकद यांचा गर्व बाळगू नये, कारण हे सर्व क्षणभंगूर आहे, असा मार्मिक संदेश त्यांनी भाविकांना दिला. कीर्तनाच्या शेवटी संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या गजराने दुमदुमून गेला. सायगावातील हा अखंड हरिनाम सप्ताह गावाच्या आध्यात्मिक परंपरेचा जिवंत वारसा जपत असून भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवत आहे. योग न्यूज ब्युरो रिपोर्ट एकनाथ भालेराव, सायगाव.